पण इथं आल्यानंतर मला एक जाणवलं की लोक ज्या पद्धतीनं अपप्रचार करतात आणि त्याला आपण बळी पडत असतो. तसं आपल्याला माहिती आहे की 2-3 महिन्यापूर्वी आपल्या देशावर एक हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर ते परतवण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. हे सगळ्यांना माहिती आहे की अतिशय चांगलं काम झालं, देशभक्तीचं काम झालं, राष्ट्रभक्तीचं काम झालं. परंतु ज्यांना हे पटलं नाही त्यांनी काही प्रश्न निर्माण केले की आपली विमानं किती पडली, आपलं सैन्य किती गेलं, अजून काय काय झालं. त्यांचं राजकीय मी काय नाव घेत नाही. तशी थोडीफार आपली परिस्थिती झाली का असं आता मला वाटायला लागलेलं आहे. काहीही न होता, काही झालेलं नाही. जर आपल्या जमिनीची किंमत काढली तर तुमच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आहेत की नाही माहित नाही, 1 2 तिघांच्या विशिष्ट मी सांगतो त्याचा फक्त गुणाकार भागाकार करा. आपल्याकडे 3 लाख एकर जमीन आहे. किती? 3 लाख एकर. त्यातली असं समजूया आपण 1.5 लाख एकर इंडस्ट्रियलिस्टना आपण दिलेली आहे. उरली किती? 1.5 लाख एकर. त्या 1.5 लाख एकरची किंमत तुम्हाला माहिती आहे का? 3 लाख कोटी रुपये आहे. किती? 3 लाख कोटी. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. MIDC स.गो. बर्वे साहेबांनी जशी स्थापन करून 1 नंबरला ठेवली तशी अजून 100 वर्ष ती 1 नंबरला जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि कोणावर विश्वास देखील ठेवू नका आणि विश्वास ठेवून चर्चा देखील करू नका. शेवटी आपणच आपल्या महामंडळाबद्दल अशा पद्धतीने जर चर्चा करायला लागलो तर आपल्या घरातलीच लोक अशा पद्धतीने चर्चा करतायत. मग ते खरं आहे की काय अशा पद्धतीचं चित्र ह्या सगळ्या कुटुंबांच्या समोर निर्माण होईल. आणि म्हणून याच्या पुढे तर माझं असं म्हणणं आहे की वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुमच्या मागण्यांवर चर्चा झाली पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण वर्धापन दिनाचा उत्साह देखील आपल्यामध्ये असला पाहिजे. मी ज्या स.गो. बर्वेंचं नाव इथे घेतलं त्यांच्या मागे ताकद होती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने आणि स.गो. बर्वेंच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ जर स्थापन झालं नसतं तर या मागण्या देखील आपण इथे करू शकलो नसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज स.गो. बर्वेंची आठवण करण्याचा दिवस आहे. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना मानवंदना देण्याचा दिवस आहे. आपल्या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो, आपण मागणी करतच असतो. मागणी केल्यानंतर पूर्ण करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून माझी देखील आहे आणि प्रशासनाचे प्रमुख देखील म्हणून वेला रासूद साहेबांची देखील आहे. परंतु मी सुरुवातीलाच हे का सांगितलं की आम्ही अशी एक निवडणूक लढलो लोकसभेची की त्याच्यातनं फेक नरेटिव्ह सेट केला गेला. आणि फेक नरेटिव्ह सेट काय केला की नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर संविधान बदललं जाईल, हा एक फेक नरेटिव्ह होता. तसाच फेक नरेटिव्ह कदाचित अन्य काही आपल्या विरोधातल्या शक्ती असतील त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना अपेक्षित आहे ते आपल्याकडनं घडतंय हे आज मला या व्यासपीठावर बघायला मिळालं. त्याच्यामुळे युनियन लीडरना देखील मला हात जोडून एक विनंती करायची आहे की जसं तुम्हाला वाटतं की आपलं घर टिकलं पाहिजे, त्याच्यापेक्षा आपलं घर 1500 स्क्वेअर फीटचं जर आहे तर ते 15,000 स्क्वेअर फीटचं झालं पाहिजे असं समजणारा उद्योग मंत्री आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नासाठी जे झगडताय त्याच्यामध्ये देखील आमचं सहकार्य हे आम्हाला तुम्हाला पूर्ण राहणार आहे. मग असे कोणीतरी सांगितलं की अन्य ठिकाणी पैसे देऊ नका. आपल्या माहितीसाठी सांगतो की समृद्धी महामार्गाला आपण MIDCनं 1500 कोटी रुपये दिले. काय वाईट केलं? आज समृद्ध महामार्गामुळं जर इंडस्ट्री समृद्ध होणार असेल, इंडस्ट्री जास्त पद्धतीने त्या ठिकाणी येणार असतील आणि त्या 1500 कोटी रुपयाची उलाढाल ही 10,000 कोटी रुपयापर्यंत जाणार असेल तर ज्या कोणी हा निर्णय घेतला म्हणजे तो देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य होता. त्याचं समर्थन राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी करतो. ते पैसे त्यांच्याकडनं कसे घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे हे आपण नक्की ठरवू. परंतु आपण ज्या पद्धतीने एक विचार करतो की महाराष्ट्रातलं हे 1 नंबरचं महामंडळ आहे आणि महाराष्ट्रातलं 1 नंबरचं महामंडळ जर 1 नंबरला राहायचं असेल तर आपल्यामध्ये दातृत्व गुण असलं पाहिजे, देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. ज्यावेळी आपण देतोच त्यावेळी समोरचं म्हणतो की हा बाबा मोठा आहे. जर म्हटलं आपल्याकडेच घेत बसला आणि आम्ही काहीच देणार नाही म्हणून सांगितलं तर ते खऱ्या अर्थानं म्हणणार ह्या महामंडळामध्ये काही दम नाही. मग असे कोणीतरी प्राणी संग्रहालयाचा उल्लेख या ठिकाणी केला.
खरं तर मला युनियनच्या प्रतिनिधींना एक विनंती करायची आहे, याचा सगळ्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. प्राणी संग्रहालय उभं करण्याची जबाबदारी MIDCनं का घेतली, ह्याचा खरा पहिला तुम्ही विचार केला पाहिजे होता. किंवा अन्य ठिकाणी स्टेडियम बांधण्याची जबाबदारी MIDCनं का घेतली, त्याच्या मागचा थॉट काय, त्याच्या मागचा विचार काय, हे जेव्हा मी आपणहून तुम्हाला बोलवतो, तुम्ही तर कधी म्हणजे आता तर असं चाललेलं आहे की मंत्री या सगळ्यांना बोलून घेतो आणि त्यांना सांगतो की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते माझ्याकडे मांडा, मला ते पूर्ण करायचे आहेत. बरोबर ना? असंच होतं ना सध्या. पूर्वी होत होतं की नाही मला माहित नाही, पण राज्याचा मंत्री, मी कुटुंब प्रमुख आहे, म्हणून माझ्या कुटुंबातल्या लोकांना काय अडचण आहे काय मी स्वतःहून विचारतो. त्यावेळी जर हे मुद्दे मांडले असते त्याचं क्लॅरिफिकेशन मी तिथंच दिलं असतं, पण ते क्लॅरिफिकेशन काय इथं देत नाही. सवडीनं तुम्हाला तिघांनाही बोलून घेतो आणि ते कशासाठी नक्की पैसे खर्च केले जात आहेत याची जाणीव तुम्हाला झाल्यानंतर तुम्ही असाच एखादा कार्यक्रम घेऊन तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगा की ह्याच्यामध्ये काहीतरी मंत्र्याचं असेल किंवा आमच्या सगळ्या सिस्टीमचं असेल, काहीतरी विचार असल्यामुळे आम्ही हे काम करतोय. म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्हालाच सगळी अक्कल आहे. आज मी देखील लहानाचा मोठा होत असताना ग्रामीण भागातनंच झालोय. त्याच्यामुळे रुपयाची किंमत जशी तुम्हाला माहिती आहे, तशी तुम्हाला पडते, तशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील माहिती आहे. आणि म्हणून शिवसाहेब सकाळच्या वेळी एका कार्यक्रमाला होतो एसटीच्या एक युनियन लीडर आहेत हनुमंतराव ताटे, त्यांचा सत्कार होता आणि त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. मला माहित नाही अन्य लोकप्रतिनिधी कोण बोलू शकतील का, काही लोक राखून बोलत असतात, कदाचित मी बोलल्यानंतर समोरच्याला राग येईल, पण मी तिथं देखील त्यांना सांगितलं, जेव्हा आपण युनियन चालवताना आपल्या न्याय हक्कासाठी भांडतो, हा तुमचा अधिकार आहे लोकशाहीतला, पण ज्यावेळी आपण आंदोलन करतो, ज्यावेळी आपण संप करतो, तरी समोरच्याचा देखील विचार केला पाहिजे की आपण जेव्हा एसटी बंद करतो तरी 65 लाख लोकांना त्याचा त्रास होणार असतो, याचं देखील भान सगळ्यांना असलं पाहिजे. हे जाहीरपणाने तिथं मी सांगून आलो. तिथं काय मला कमीपणा वाटला नाही, कारण त्यांच्या देखील न्याय हक्कासाठी या 5 वर्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनाच त्यांची ढाल बनवून त्या संपूर्ण शासनाकडे त्यांची मागणी केलेली होती आणि त्याला आम्हाला सगळ्यांना यश मिळालेलं होतं. मी आताच कुणालजींना विचारत होतो की आपले कर्मचारी किती आहेत, आपले अधिकारी किती आहेत. तुम्ही इथं भाषण करायच्या अगोदर मी वेलर असू साहेबांना सांगून टाकलं की आपल्याकडे तात्पुरत्या स्वरूपाचे जे कर्मचारी आहेत त्यांना देखील या वर्षीपासून दिवाळीचा काही ना काही बोनस आपण दिला पाहिजे, कारण त्यांच्या कुटुंबात देखील अतिशय चांगल्या पद्धतीची दिवाळी झाली पाहिजे. हे तुम्ही भाषण करायच्या अगोदर मी सांगितलं. जे कुणालजींनी बैठका घेतल्या परवाच्या बैठकीनंतर अनेक प्रश्न तुमचे मार्गी लावलेत. 2 विषय आमच्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये येणार आहेत, ते देखील मला आता वेलर असू साहेबांनी सांगितलं की इथं जाहीर करून टाका की पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही बोर्डाची मीटिंग घेतोय आणि त्याच्यामध्ये उरलेले देखील प्रश्न या कर्मचाऱ्यांचे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणानं करतोय. त्याच्यामुळे सरकार तुमच्या सोबत आहे, महामंडळ तुमच्या सोबत आहे. शासनाकडे फाईल गेली म्हणजे अजिबात काळजी करायचं कारण नाही. जसं मी महामंडळाचा अध्यक्ष आहे तसं राज्याचा उद्योग मंत्री देखील आहे. त्याच्यामुळे फाईल शासनाकडे गेली म्हणजे माझ्याकडे आली, ती पडली त्याचा शब्द प्रयोग करू नका, ती पाठवली असं समजा, आम्हाला देखील वेदना होतात. फाईल जाऊन पडली याचा अर्थ आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या फाईलवर बसलोय की काय. त्याच्यामुळं ती जी काय फाईल आहे ती उद्याच्या उद्या मागवून घेतली जाईल, त्याच्यावर देखील योग्य तो निर्णय घेतला जाईल. परंतु आजचा हा कार्यक्रम जो आहे हा मला असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडचा आहे. 365 दिवस आपल्या मागण्या असतात, 365 दिवस तुमच्या मागण्या मान्य करण्याची जबाबदारी ही आमच्या सरकारची आहे, मंत्री म्हणून माझी आहे, व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची आहे. खरं तर आजचा कार्यक्रम हा सगो बर्वेंच्या आठवणीमध्ये गेला पाहिजे. आजचा कार्यक्रम हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आठवणीमध्ये गेला पाहिजे. प्रत्येकाचं काम करणं, प्रत्येकाला आर्थिक ताकद देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी आम्ही आहोतच आणि आम्ही जर नाही केलं तर तुमच्याकडे आयुध आहे संपाचं. पण मला असं वाटतं की या 3 वर्षामध्ये कुठंही MIDCच्या कर्मचाऱ्यांना जरा सुद्धा मागं पुढं मी बघितलं नाही. जे काय आमच्या परीनं करता येईल ते हात पसरून देण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सीओनी केलंय, याची देखील नोंद आपल्याकडे असली पाहिजे. मी पुन्हा एकदा 3ऱ्या वर्षी तुम्हाला आठवण करून देतो. आपणच एक मला निवेदन घेऊन आला होता सगळ्या संघटना की गेली 12 वर्ष 15 वर्ष तुमच्या बुटापासून कपड्यापर्यंत, बरोबर ना, हे पैसे वाढवलेले नव्हते. आणि तुम्हाला देखील माहिती पाहिजे की संघटनाने किती पैसे वाढवून माझ्याकडे मागितले होते. 300 रुपयाचा बूट होता, 500 रुपये वाढवून द्या, म्हणजे 200 रुपये वाढवा. मुलांचे 10,000 रुपये होते, 15,000 रुपये करा. बाईकचे 50,000 रुपये होते, 75,000 रुपये केला.
संजयजी किती वाढवले? हा, बुटाचे किती वाढवले? बूट हे मी सर्वसामान्य सांगितलं. म्हणजे तुमच्या बुटाच्या पैशावर देखील लक्ष ठेवणारा मंत्री आहे, याची पुन्हा एकदा मी आपल्याला जाणीव करून देतो. तुम्ही 500 रुपये मागितलेत, मी बुटाला 1500 रुपये दिले. मुलांसाठी तुम्ही 15,000 रुपये मागितलेत, मी 25,000 रुपये दिले. तुम्ही 50,000 रुपये बाईकसाठी मागितलेत, मी 1.5 लाख रुपये दिले. संगणकासाठी तुम्ही 25,000 रुपये मागितले, माझ्या माहितीप्रमाणे 50,000 रुपये दिले. हे तुमच्या मागण्या मी दुपटीनं मान्य करतो. त्याच्यामुळं अजिबात तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत तुमच्या मागण्या मी दुपटीनं मान्य करतोय, तोपर्यंत आपल्या महामंडळाला कोणी नख लावू शकत नाही. त्याची चिंता तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. आज ज्यावेळी आम्ही सांगू की बाबा नाही परत 100 रुपयाचेच बूट, त्यावेळी अडचण आहे. परत कपडे 50 रुपयाचेच, परत धुलाई भत्ता 7 रुपयेच, तेव्हा काहीतरी अडचण आहे असं समजा. तुम्ही मागितलेली प्रत्येक मागणी, आणि असं पण नाही मगाशी तुम्ही असं बोलला की कुठून तरी ऍडजस्ट करून आम्ही कुटुंब चालवतोय, अजिबात नाही. आम्ही सरळ हस्ते कुटुंब चालवतोय. आमच्या कुटुंबातली सगळी मंडळी ताठ मानेनं महाराष्ट्रामध्ये जगली पाहिजेत. ताठ मानेनं आमच्या महामंडळाचे आम्ही सदस्य आहोत, महामंडळाचे आम्ही कुटुंबीय आहोत, हे सांगण्याचं धारिष्ट्य माझ्या प्रत्येक MIDCच्या अधिकाऱ्यामध्ये असलं पाहिजे. एवढ्या ताकदीनं आपण महामंडळ चालवतोय. त्याच्यामुळे उद्यापासून आपलं महामंडळ कुठंतरी तोट्यात आहे हे कुठंतरी मी वाचलं, म्हणून ते खरोखरच तोट्यात आहे काय ही चर्चाच बंद करून टाका. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. मगाशी कोणीतरी अंधेरीच्या हेडक्वार्टरचा विषय काढला. मला असं वाटतं की आपण आता आधुनिक जगाकडे गेलं पाहिजे. माझा कर्मचारी, माझा अधिकारी जो अंधेरीला बसतोय, तो मंत्रालयाच्या बाजूला नरिमन पॉइंटला जर बसला आणि आशिया खंडातली MIDCची रतन टाटांच्या नावानं सगळ्यात चांगली इमारत जर मुंबईतली उभी राहिली तर काय अडचण आहे मला माहित नाही. त्याच्यामुळे मला देखील सगळ्या प्रतिनिधींना एक विनंती करायची आहे. आपण 800 कोटी रुपये खर्च करतोय. 800 कोटी रुपयामध्ये काय मी येऊन बसणार नाहीये. 800 कोटी रुपयामध्ये हेच सगळे अधिकारी बसणार आहेत, समुद्राकडे बघत बसणार आहेत. आणि ज्यावेळी इंडस्ट्रियलिस्ट येईल, ज्यावेळी उद्योजक येईल आणि त्या इमारतीमध्ये जाईल, तो खऱ्या अर्थानं सांगेल की जगातलं सगळ्यात चांगलं ऑफिस या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आहे, ते काय उदय सामंतचं असणार नाही. 5 वर्षानंतर आमची पेन्शन लागते हे बरोबर आहे. आम्ही कसं आहे, पुढारी लोक हे सॉफ्ट टार्गेट आहोत, बरोबर आहे की नाही. कोणावर काय बोलता नाही आलं की पुढाऱ्यावर बोलायचं. आपण पुढाऱ्याचे कष्ट माहित आहेत का तुम्हाला? माहित आहेत? काल रात्री मी 12 वाजता माझ्या मतदारसंघातून निघालो. 4 वाजता मी पुण्याला पोहोचलो. 9 वाजता निघालो, 12 वाजता हडपसरला पोहोचतो. 12 वाजता हडपसरचा कार्यक्रम केला, अजून एक पुण्याचा कार्यक्रम केला आणि तिथनं 4 तास प्रवास करत इकडे आलो. आता तुमचा कार्यक्रम झाला की परत ट्रेनमध्ये बसणार आणि परत मतदारसंघात जाणार. पेन्शन योग्य आहे की अयोग्य आहे? आम्ही 24/7 आहे हो. त्याच्यामुळे आपली मागणी करत असताना समोरच्याला दोष देणं देखील बंद झालं पाहिजे. आज काय झालंय की मंत्री असतील, पुढारी असतील, आज त्यांच्याकडची सिक्युरिटी दिसते, आज त्यांच्याकडचा तामझाम दिसतो. CO साहेब इथं आले, त्यांचा तामझाम दिसतो, पण त्याच्या मागचे कष्ट किती आहेत हे देखील मोजायला आपण शिकलं पाहिजे. आणि आपल्या माणसाला मोठं करण्याची ताकद आणि दानत हे आपल्याच माणसामध्ये असलं पाहिजे, असं माझं प्रामाणिकपणाचं मत आहे. आणि म्हणून टॅप आपण मुलांना द्यायचा निर्णय घेतला. याचं कारण काय? माझा कर्मचारी देखील बाकीच्या श्रीमंतांच्या मुलाप्रमाणेच त्याच्या मुलाकडे ही शैक्षणाची आयुधा असली पाहिजेत, ही माझी भूमिका होती. आज तर मी अजून एक CO साहेबांना सांगणार आहे. कालच मी अजून एक कार्यक्रमासाठी याच मुंबईमध्ये होतो. माझ्या जिल्हा परिषद गटातल्या दारिद्र्य रेषेखालच्या 30,000 मुलांची CO साहेब मी परीक्षा घेतो. 30,000 विद्यार्थ्यांची. त्या 30,000 विद्यार्थ्यांमधनं 3,000 विद्यार्थी आम्ही सिलेक्ट करतो. त्या 3,000 विद्यार्थ्यांना आपण 100 मुलं सिलेक्ट करतो. आणि देशातला माझा रत्नागिरी जिल्हा एकमेव जिल्हा असा आहे की ती 100 मुलं, त्याच्यातली 75 मुलं इस्रोला जातात आणि 25 मुलं थेट नासाला जातात अमेरिकेला गव्हर्नमेंटच्या पैशातनं. असा करणारा देशातला पहिला जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्याला CO साहेब विनंती करायची आहे की आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देखील अशी परीक्षा घेणं गरजेचं आहे. मग ती 8वीतली मुलं असतील, 10वीतली मुलं असतील, त्यांचा एक टॅलेंट सर्च काढणं गरजेचं आहे. आणि टॅलेंट सर्च काढून सायन्स मधला, मी म्हणतोय सायन्स मधला टॅलेंट सर्च आपण घ्यायचा आणि त्याच्यातली 10 मुलं आपण देखील दरवर्षी
एखादा तरी अब्दुल कलाम निर्माण व्हावा यासाठी अमेरिकेला नासाला पाठवायची. मला असं वाटतं की हे देखील अतिशय फार मोठं काम आहे. वेतनवाढ होत राहते, अजून सगळ्या गोष्टी होत राहतात, पण माझी भावी पिढी ही आंतरराष्ट्रीय दर्जाला MIDCची मुलं जाऊन काम करू शकतात हे देखील चित्र भविष्यामध्ये आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कुठंतरी एकत्र आणि सांघिकपणानं काम करण्याची आवश्यकता आहे. माझ्याकडे तर इथे येताना एवढी यादी दिली ती आता काय वाचून दाखवत नाही मी की 3 वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय झालं. तर मगाशी जे तुम्ही सांगितलं ते 2400 सेवानिवृत्त लोकांना आपण विमा कवच दिलं, आपण 115 लोकांच्या पदोन्नती केल्या, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ जो आता बोर्डामध्ये आलाय तो आपण 520 लोकांना देतोय, आरोग्याची कॅन्सरची तपासणी आपण करतोय, वर्धापन दिनाचा खर्च 10 ते 15% आपण वाढ केली, अनुकंप तत्वावर 2024ला आपण 11 लोकांना पत्र दिलं, 15 दिवसात 8 लोकांची उर्वरित प्रस्ताव या ठिकाणी मंजूर होणार आहेत. सरळ सेवे भरतीमध्ये 790 लोकांची भरती, ज्याची परीक्षा 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या दरम्यान झालेली आहे, ती देखील 790 लोकांची भरती मी करतो. असे भरपूर काय काय माझ्याकडे पॉइंट्स काढून दिलेत, त्याच्यावर मला चर्चा करून माझं किती कर्तृत्व मोठं आहे हे आपल्याला सांगायचं नाही, परंतु आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेवटी कर्मचारी हा आमचा कणा आहे. ज्यावेळी दावोसचा आम्ही उल्लेख करतो, दावोसचा उल्लेख करून आम्ही MOU करून देतो, पण त्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करण्याचं काम सगळे अधिकारी आणि कर्मचारी करतात. म्हणूनच आमचं कौतुक होतं, हे कधीही माझ्या आयुष्यात मी विसरणार नाही. कारण MIDCच्या कर्मचाऱ्यांमुळेच या महाराष्ट्रामध्ये देशातला सगळ्यात जास्त FDI येतोय. त्याच्यामुळे सत्काराला खरे तुम्ही पात्र आहात. आम्ही फक्त तुमचं प्रतिनिधी म्हणून तो सत्कार स्वीकारतोय. जर आपली MIDC 1 नंबरला नसती तर RBIनं सर्वे जो केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक ही 1 नंबरला कधी झाली नसती. आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माझ्या एवढं सोपं धोरण कोणाचं नसेल. वेलार साहेब, मी 2014-15ला राज्याचा नगरविकास खात्याचा मंत्री होतो. त्यावेळी सफाई कामगारांचे प्रश्न माझ्या समोर आले. मी बाकीचे FSIचे TDRचे प्रश्न बाजूला ठेवून सफाई कामगारांना न्याय दिलेला कार्यकर्ता आहे. मी ज्यावेळी पंचायत राज कमिटीचा अध्यक्ष होतो त्यावेळी विधानसभेच्या काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न माझ्या समोर आले, ते इतिहासात त्यांचे वेतन वाढ करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. जे म्हाडा प्राधिकरणाचा मी अध्यक्ष होतो, आपले अनेक लोक म्हाडामध्ये असतील, त्यांना विचारा, त्यांची वेतन वाढ होत नव्हती. त्या 1200 लोकांना वेतन वाढ एका दिवसात देणारा मी कार्यकर्ता आहे. आणि इथं देखील गेली 15 वर्ष प्रलंबित असलेला 347 लोकांचा परमनंटचा विषय सोडवणारा देखील उदय सामंत कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं कर्मचारी आणि अधिकारी यांना अनन्यसाधारण असं स्थान आहे. कारण आम्ही एकटे काहीच करू शकत नाही. वर्धापन दिन नुसता साजरा करायचा, स्वतःला क्रेडिट घ्यायचं आणि कार्यक्रमाला पुढच्या निघून जायचं, अशातला भाग नाही. तर तुम्ही जर नसाल, तुमची ताकद नसेल तर MIDC मोठी होऊ शकत नाही, MIDC 1 नंबरला देखील राहू शकत नाही. त्याच्यामुळे तुमची जी मानसिकता आहे ती मानसिकता आता आधुनिकतेकडे आली पाहिजे. हे जे वेलार साहेबांनी सांगितलं हे तंतोतंत खरं आहे. आणि आपण अनेक गोष्टी अशा करतो MIDC मध्ये की कमीत कमी त्रासामध्ये उद्योजकांना जास्तीत जास्त काम करण्याची संधी मिळेल, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी मिळेल. आणि त्याच्यासाठी आपली MIDC अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. कधीतरी आपण ही माहिती घेतली पाहिजे. त्याचा उल्लेख इथं वेलार साहेबांनी केला की गडचिरोलीमध्ये नक्की काय चाललंय, अमरावतीमध्ये नक्की काय चाललंय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय, खानदेशामध्ये नक्की काय चाललंय, तिकडे छत्रपती संभाजीनगरला काय चाललंय, आमच्या कोकणामध्ये काय चाललंय. त्या सगळ्याचा आढावा कधीतरी आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि मग आपण आपलं मत बनवलं पाहिजे की MIDC नक्की काय काम करते. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इव्हन लहान लहान मुलांना माहिती असेल, त्यांच्या पुस्तकामध्ये देखील लिहिलेलं असेल की आपल्या महाराष्ट्रातला गडचिरोली जिल्हा जो आहे हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज CO साहेबांच्या साक्षीनं सांगतो, पुढच्या 2 वर्षामध्ये त्याच पुस्तकामध्ये असं लिहिलं जाईल की गडचिरोली जिल्हा हा उद्योगांना पोषक आणि उद्योग नगरी असलेला जिल्हा आहे. एवढ्या ताकदीनं 1 लाख कोटीचे प्रकल्प आपण त्या गडचिरोलीमध्ये करतोय. त्याच्या पुढे तुम्ही जर आला, नागपूरमध्ये बिरुबोटी असेल किंवा या सगळीकडे, तिथे फाल्कन सारख्या विमानाचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी येतोय. अमरावतीला गेला तर टेक्सटाईल पार्क येतोय. संभाजीनगरला गेला तर किर्लोस्कर टोयोटा असेल, आथर असेल, त्याच्यानंतर MG EV व्हेकल असेल, यासारखे 56,000 कोटीचे प्रकल्प हे छत्रपती संभाजीनगरला येत आहेत. तिथून नाशिकला जर गेला तर महिंद्राचं 15,000 कोटीचं एक्सपान्शन तिथे येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला, त्याचा उल्लेख सीओनी या ठिकाणी केला. हुंदाई सारखा प्रकल्प त्या ठिकाणी येतोय आणि तिथं कोकणात जर गेला तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये तेवढी 30,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका जागेवर होते. हे MIDCचं काम आहे, हे देखील आपण डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे. आणि त्या MIDCचे तुम्ही अधिकारी आहात, त्या MIDCचे तुम्ही कर्मचारी आहात, याचा अभिमान देखील तुम्हाला असला पाहिजे. मी अनेक वेळा तुमच्या संघटनांना सांगतोय की कार्यक्रम अशा पद्धतीनं भविष्यातले करूया की तो कार्यक्रम हा बाकीच्या महामंडळांनी देखील बघितला पाहिजे की त्याची रिप्लिका आम्ही केली पाहिजे. हा रुटीनचा कार्यक्रम आहे. 63वा वर्धापन दिन हा रुटीनचा कार्यक्रम आहे. पण त्याच्यातनं आम्ही आमच्या मुलांना काय देणार आहोत, आम्ही भावी पिढीला काय देणार आहोत, कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग कशा पद्धतीनं करणार आहोत. असं एक नाही 4 दिवसाचे कार्यक्रम तुम्ही केले तरी चालतील, पण त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, अशा पद्धतीचं गेट टुगेदर आणि अजून काहीतरी आपल्याला चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल निर्माण होईल अशा पद्धतीचं मार्गदर्शन जर आपण केलं तर कर्मचाऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल, अधिकाऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल. आज आपल्या अधिकाऱ्यांची ताकद मी आपल्याला सांगतो. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या घराशेजारी एक गाव आहे, हातखंबा नावाचं गाव आहे. आज युट्यूबवर जाऊन बघितलं तरी चालेल. CNGचा गॅस तिथं गॅस टँकर तिथे पलटी झाला आणि गॅस टँकर पलटी झाल्यानंतर तिथल्या कलेक्टरच्या असं लक्षात आलं की गॅस गळती झालेली आहे. कोणी माहितीला तिथे गेला नाही. पण मला अभिमान वाटतो सांगताना, पुढच्या 1 तासामध्ये आपल्या MIDCचे फायर ब्रिगेडचे सगळी लोक तिथे गेले. त्यांनी गॅस गळती बंद केली आणि जवळजवळ 3 ते 3,500 लोकांना त्यांनी जीवदान दिलं. ही ताकद आपल्या MIDCची आहे. हे कधीतरी आपण बोललं पाहिजे. आपण चांगलं काय करतोय ते देखील आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांचं मी कौतुक एवढ्यासाठीच करतो की ज्यावेळी त्या अधिकाऱ्याला मी फोन लावला, वेलार असू साहेब, माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी त्यांना विचारलं की तुम्ही कसं धाडस केलं, तर त्यांनी सांगितलं की साहेब, आमच्या जीवापेक्षा आम्ही शपथ घेतलेली आहे की अशा अग्निशमन दलामध्ये आम्ही काम करतो की जिथं लोक होरपळली जातात, लोकांना त्रास होतो, तिथं आमचा जीव धोक्यात आला तरी चालेल, आमचा जीव गेला तरी चालेल, पण त्यांचा जीव वाचला पाहिजे. आम्ही शपथ घेतली आणि आम्ही MIDC कर्मचारी आहोत. आम्ही धाडसानं तो गॅस बंद केला आणि खरोखरच सांगतो की त्याच्यामुळं आमचं अख्खं गावच्या गाव वाचलं. या देखील नोंदी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आज आपण एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्याची वाहवा करतो, परंतु काही गोष्टी आपले लोक एवढ्या ताकदीनं करतात, त्याचा देखील उल्लेख अशा कार्यक्रमांमध्ये झाला पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या सक्सेस स्टोरी त्यांच्या मुलांना बघता आल्या पाहिजेत, त्यांच्या घरातल्या कुटुंबाला बघता आल्या पाहिजेत. माझ्या घरच्यांना नक्की काय केलंय हे त्यांना अशा कार्यक्रमातून कळलं पाहिजे. आणि म्हणून कुणाल खेमनार साहेब, माझी आपल्याला एक सूचना आहे की पुढचा कार्यक्रम करत असताना सगळ्या युनियनना बरोबर घ्या. आता एकदा मला कटू अनुभव आलाय. मी कुठेतरी एक निर्णय चांगला घेतला होता आणि होतो कुठेतरी दुबईमध्ये, हे म्हणले आम्ही कार्यक्रमालाच येणार नाही. तर ह्या सगळ्यांना विश्वासात घ्या आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आहे त्याच्यापेक्षा कुटुंबासमवेत चांगला कार्यक्रम कसा करता येईल, त्यांच्या कुटुंबातल्या मुलांना ह्या कार्यक्रमांमध्ये कसं सामील करता येईल, त्यांच्या मुलांना कशा पद्धतीनं ट्रेनिंग देता येईल, त्यांना कशा पद्धतीनं ट्रेनिंग देता येईल. 1 ते 2 दिवस झाले तरी चालतील, पण एक विधायक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून MIDC मध्ये करणं गरजेचं आहे. कारण आपल्या MIDC कडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. आपलं महामंडळ हे अनन्यसाधारण महत्व असलेलं असं महामंडळ आहे. जसं मी सांगितलं की आपल्याकडे 3 लाख एकर जमीन आहे, तसे आशिया खंडामध्ये घरगुती पाण्याचा वापर पाणी देऊन करणारं या आशिया खंडातलं पहिलं महामंडळ जर कुठचं असेल तर ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे. याची देखील नोंद आपण घेतली पाहिजे. आज नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, भिवंडी असेल, या सगळ्या भागामध्ये, ठाणा असेल, या सगळ्या भागामध्ये रेसिडेन्शियल एरियामध्ये सगळ्यात जास्त पाणी पुरवठा करणारं आपला MIDCचा विभाग आहे. याचा देखील आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना आपल्या MIDCचे पैसे आहे त्याच्यापेक्षा कसे वाढतील याच्यासाठी प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून अजून एक त्याच्यातलं उदाहरण देतो की टर्सरी वॉटरचा उपयोग करून इंडस्ट्री चालवण्याचं धोरण भविष्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये आणतोय आणि त्याच्यातनं जे पाणी वाचेल ते लोकांच्या जीवनासाठी, पिण्यासाठी देण्याचं आम्ही काम करणार आहोत. त्याच्यामुळे नवीन नवीन उपक्रम सीओच्या माध्यमातून निर्माण होत आहेत. जॉईंट सीओ देखील चांगलं काम करतायत. समोर जरी आज व्यासपीठावर अधिकारी जरी नसले तरी समोर बसलेले सगळे अधिकारी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं MIDCची आहे त्याच्यापेक्षा ताकद वाढण्याचं काम करतायत. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं एवढीच कळकळीची विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. अतिशय नजर लागण्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि भविष्यामध्ये
आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर वर्षोनवर्ष ही आपली MIDC एक नंबरलाच राहील याची पूर्ण खात्री पुन्हा एकदा सगळ्या माझ्या कुटुंबातल्या बंधू भगिनींना देतो, संघटनांच्या प्रतिनिधींना देतो आणि संघटनांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो की MIDCच्या चांगल्या कार्यामध्ये तुम्ही कायमस्वरूपी सामील झालेले असता. म्हणूनच आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना सगळ्यांनी एकत्र दिवे लावले. कळलं का? आपण सगळं सांघिकपणानं काम करतो, त्याच्यामुळे युनियन CO, मी जॉईंट CO यांनी सगळ्यांनी एकत्र दिवे लावलेले आहेत. हे मी चांगल्या अर्थानं सांगतोय. तर ते लावलेले दिवे हे कायमस्वरूपी आपल्या मनात राहावेत, हृदयात राहावेत आणि तो दीपस्तंभ हा MIDCचा आदर्शपणानं भावी पिढीसमोर देखील राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा 63व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि MIDC नक्की आहे त्याच्यापेक्षा मोठी करण्याचा शब्द या राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि MIDCचा अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांना देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.